बीडमधून सर्वात मोठी बातमी येते। अपर जिल्हाधिकारी BM कांबळे यांना लाचलुचपत विभागाची कारवाई। 5 लाखाची लाच घेताना ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केली। BM कांबळे हे पुरवठा विभागातील सोयीस्कर अहवाल देण्यासाठी त्यांनी केली होती लाचेची मागणी। BM कांबळे 3 वर्षापासून कार्यरत होते। पुरवठा आताची सर्वात मोठी बातमी संदर्भानं हा म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याचा पहिला स्ट्रॅप आहे। तुमच्या या संदर्भाने या कारवाईच्या संदर्भाने काय सांगा? आज रोजी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांचे अव्वल कारकून यांना तक्रारदाराकडनं 5 लाख रुपयाची लाच घेताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी रेड हँडेड अँटी करप्शननी धरलेलं आहे। जे तक्रारदार आमच्याकडे आले होते ते पूर्वी 2014-15ला शासकीय गोदामात गोडाऊन कीपर म्हणून होते। शासकीय गोदामाची चौकशी तिथले काही अभिलेख हरवल्यामुळे ती चौकशी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे होती। त्या चौकशीमध्ये क्लीन चिट देण्याकरिता यांनी यांच्याकडे पैशाची मागणी केली तक्रारदाराकडे। आमच्या पूर्वी 15 लाख मागत होते, मग 10 लाख मागत होते, शेवटी यांचं 5 लाखांवर सेटिंग झालं। 31 जानेवारी रोजी अँटी करप्शनच्या पथकानं डिमांडची पडताळणी केली आणि आज रोजी 5 लाख रुपये घेताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना रेड हँडेड धरलं। त्यांच्या इतर घरांची झाडाझडती सुरू आहे, तर काय आता ती काय झाडाझडती सुरू नाही आहे। त्यांच्या इथं एक घर आहे बीडला आणि औरंगाबादला एक घर आहे। औरंगाबादच्या घराला कुलूप आहे, त्यामुळे ज्या वेळेला त्यांचं PCR वगैरे घेऊ त्याच्यानंतर जे झडती घेऊ त्यानंतर त्याच्यात निष्पन्न होईल जे काही निष्पन्न व्हायचं। न्यायालयात कधी हजर करणार आहोत आपण त्यांना? आज की उद्या? नाही ठीक आहे, ते काय कायद्याप्रमाणे आम्हाला हजर करावंच लागतं। हा, पण आज की उद्या म्हणजे नाही, आता अटकेची कारवाई झाल्यावर ते हजर करू त्यांना।